वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आम्ही बघतो आहे। निर्जराधिकाराचा बेस सम्यक दर्शनापासून सुरू होणार आहे। सम्यक दृष्टीची प्रत्येक क्रिया ही सम्यक्त्व सहितच असते आणि मिथ्या दृष्टीची कोणतीही क्रिया मिथ्या दर्शन मूलक असते। तत्वार्थ सूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी एक सूत्र ठेवलेलं होतं, सद सदोर विशेषाद्य दृच्छोपलब्धेरुन्मत्तवत। सद आणि असतचा विवेक हा सम्यक दृष्टीच्या जीवनात यथार्थतेने असतो, त्यामुळे तो जे काही करेल त्यामध्ये ती क्रिया त्याची सम्यक दर्शन मूलक आहे। आणि मिथ्या दृष्टीला मात्र सद आणि असतचा विवेक नाही, त्यामुळे त्याच्या कोणत्याही क्रिया कदाचित बरोबर असेल पण ती यदृच्छया म्हटली जाते की योगायोगाने तो टोला लागलेला आहे, त्याला परिपूर्ण ज्ञान नव्हतं आणि तरीही योगायोगाने त्यांनी तसं म्हटलेलं आहे। पण सम्यक दृष्टीच्या प्रत्येक क्रियेच्या मागे त्याचा ज्ञानांश विद्यमान आहे आणि त्यामुळे त्याची क्रिया ही सम्यक दर्शन मूलक म्हटली जाते। आता जो जीव व्रत तप आदींचं आचरण करत असेल आणि त्यामागे जर सम्यक्त्वाची भूमिका असेल आणि तो स्वपर भाव भासना युक्त क्रिया करत असेल तर त्याची ती क्रिया देखील मोक्ष मार्गामध्ये कथंचित प्रयोजनीय आहे। आणि मिथ्या दृष्टी जर त्याच क्रिया करत असेल तर त्या क्रियेमागे सत्सद्विवेक नाही, मिथ्या दृष्टीपणा आहे आणि म्हणून त्या क्रिया कुठे न कुठे त्याच्या अंतरंगामध्ये पराविषयीची एक सूक्ष्म हे चांगलं वाईट अशी भावना त्याच्या जीवनात असणार आहे आणि त्यामुळे त्या क्रिया या त्याला फलप्राप्ती देण्यास असमर्थ आहे। म्हणून काल आपण बघितलेलं होतं, कलश आपचा 142वा सुरू होता, कलश अमृतचंद्र आचार्यांचा, आणि यामध्ये सांगितलेलं होतं की अज्ञानी जीवांनी कितीही कडक तप केलं, दुस्साध्य तप केलं, आमच्या दृष्टीने ते पाहण्याला आम्हाला असं वाटलं की किती तपश्चर्या करतोय, पण त्याची ती तपश्चर्या अज्ञानीची तपश्चर्या आहे। आणि अज्ञानीच्या तपश्चर्येला आमच्या आगमामध्ये गजस्नानवट म्हटलेलं आहे की हत्ती आहे स्वच्छ, सरोवरातून तो स्वच्छ होऊन आला आणि आल्याबरोबर परत सोंडेनी आपल्या अंगावर तो धूळ माखून घेतो, त्याप्रमाणे हे अज्ञानीचं तप जीवनात आहे। कितीही त्यांनी तपश्चर्या केली तरीही त्याला अशा प्रकारे संवर आणि निर्जरेची प्राप्ती होत नाही। जित्री गुप्ती मुनींना एका अंतर्मुहूर्तात जे होतं ते त्याला लाखो वर्ष तप करून देखील होत नाही। कोटी जन्म तप तपे ज्ञान बिन कर्म झरेचे, ज्ञानी के छिन माही त्रिगुप्ती ते सहज टरेते। म्हणून अज्ञानीचं हे तप त्या ठिकाणी संवर निर्जरेला कारण नाही। आता सम्यक म्हणजे जिनाज्ञेनुसार तो तपश्चरण करत आहे, तरी देखील तेही तप जर मिथ्या दृष्टीचं असेल तर त्यानेही त्याची संवर निर्जरा होत नाही, केवळ देह दाह काय क्लेश त्याच्या जीवनात आहे आणि एक ज्ञानालाच जीवनामध्ये अनुभव भवेल तेच त्याचं निरापद असं पद आहे आणि त्याचीच आराधना जीवनात सांगितलेली आहे। आम्ही
भावार्थामध्ये ठेवलेलं होतं इथे मध्ये, की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, असं तो शरीराविषयी जर म्हणत असेल की शरीर तर मला साधावंच लागतं, शरीर मला उपयुक्त आहे, तर तरी देखील शरीर उपयोगी असणार आहे, नाही असं नाही आहे. शरीर जर योग्य नसेल तर आम्हाला आत्मसाधना पण होऊ शकत नाही. पण शरीराचा रोल वेगळा आहे, आत्म्याचा रोल वेगळा आहे, आणि त्याच्यामुळे माझं धर्म साधन झालं असं जर मी मानत असेल तर ते चुकीचं आहे. अनेक कित्येक असे जीव आहे की ज्यांच्या शरीराची सुस्थिती नव्हती, तरी देखील त्यांनी महान असं कार्य जीवनामध्ये केलेलं दिसत आहे. मग शरीराविषयी जर आत्मत्व बुद्धी असेल तर तिथेच चूक आहे. शरीर स्वस्थ राहिलं पाहिजे हे बरोबर आहे, पण आत्मत्व बुद्धी त्या ठिकाणी नको की शरीराशिवाय माझं होऊ शकणार नाही, शरीर सुखमयच राहिलं पाहिजे, ही बुद्धी मात्र त्याची नको आहे. म्हणून अंतरंगात शरीरा संबंधी सूक्ष्म आत्मीयता राहील तर ते क्रियाकांड मोक्षाच्या दृष्टीने कुचकामी ठरेल. व्यवहार चारित्र हे हेय सांगण्याचा उद्देश शुद्ध दृष्टीने ज्ञान, शुद्ध स्वभाव हेच मोक्ष साधन असून बाह्य चारित्र हे बाह्य निमित्त मात्र आहे. त्यामध्ये आत्मत्व बुद्धी नसावी एवढाच अर्थ आहे. म्हणून बाह्य चारित्र हे तर भूमिकानुसार असणार आहे, त्याला आचार्यांना नाकारायचं नाही, पण बाह्य चारित्रामुळे मुक्ती आहे हे मात्र यथार्थ कथन नाही. त्या क्रियाकांडाने शरीरासंबंधी परत्व बुद्धी बांधवावी आणि ज्ञानस्वरूप आत्म्याच्या अनुभवाने मोक्षाची साधना करावी हा आशय आहे. त्या सर्वस्वी हेय समजून आपल्या देहपूजेसाठी अध्यात्माची ढाल बनवू नये. फक्त त्या क्रियाकांडामध्ये इति कर्तव्यता मानून संतुष्ट राहू नये. म्हणून जर आम्ही म्हणत असू की जप तप आणि आराधना पूजा अष्टक यांनीच आम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल, तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. हे असणार आहे, पण असण्यासोबत शुद्ध आम्हाला समजलं पाहिजे, तिथे आमचा उपयोग रममाण व्हायला पाहिजे, आणि त्या त्या भूमिकेनुसार ती ती गोष्ट व्यवहारामध्ये प्रगट पण असावी लागणार आहे. दोन्हीच पाहिजे, पण ज्याला जसं आहे तसं मानायचं आहे. व्यवहार चारित्र जे आहे ते आश्रव आणि बंधालाच कारणीभूत आहे, आणि निश्चय चारित्र मात्र संवर आणि निर्जरेला कारणीभूत आहे. हीच यथार्थ श्रद्धा असायला पाहिजे. शुभ क्रिया हा निमित्त मात्र समजून सदैव आत्म आराधना करावी. उदाहरण सांगते. 7व्या गुणस्थांवरती असणाऱ्या मुनींची, खऱ्या भावलिंगी मुनींची ही कहाणी आहे की जो 7व्या गुणस्थानात आहे, म्हणजे आत्मरमणता रूप चारित्र, निश्चय चारित्र, शुद्धोपयोगाची भूमिका त्यांच्या जीवनात साधली आहे. ते 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत येतात. 6व्या गुणस्थानामध्ये त्यांच्या मनामध्ये आहाराचा विकल्प संभवतो, शास्त्र अध्ययन करण्याचा विकल्प म्हणजे असू शकतो, दुसऱ्यांना शास्त्र सांगावं हा विकल्प असू शकतो, देवपूजा करावी म्हणजे स्तुती स्तवन वंदना हे करावं हा विकल्प असू शकतो, किंवा शास्त्र अध्ययनाचा विकल्प असू शकतो. जसं कुंद आचार्य घ्या. कुंद आचार्यांच्या जीवनातही शास्त्र लिहिण्याचे भाव आले. 84 पाहूड त्यांनी लिहिले, 1-2 नाही, 84 पाहूड, म्हणजे 84 ग्रंथांची रचना त्यांनी केलेली आहे. भलाई ते आज आमच्या जवळ उपलब्ध नाही, आमचं दुर्दैव आहे, परंतु एवढी मोठी महान ग्रंथ संपदा त्यांनी लिहिलेली आहे. वीरसेनाचार्य घेतले तर त्यांनी षटखंडागमावर धवला जय धवला नावाच्या 60,000 श्लोक प्रमाण टीका रचल्या. अनेक आचार्य
आम्हाला समंतभद्र आचार्य घेता येईल, ज्यांनी स्तुती विद्या नावाचा अत्यंत 24 तीर्थंकरांच्या स्तुतीचा असा अद्भुत ग्रंथ रचला की जो चमत्कारच म्हणावा लागतो. त्याच्यामध्ये आकृतीबंध, पद्मबंध, मुरजबंध असे बंध सांगून 24 तीर्थंकरांची त्यांनी स्तुती केलेली आहे. बृहत स्वयंभू स्तोत्र, अनेक असे स्तुती काव्य आम्हाला दिसलेले म्हणजे पाहायला मिळतात. आणि हे सगळं आचार्यांची ग्रंथ संपदा आहे. ही त्यांची भूमिका आहे 6व्या गुणस्थान वर्तीची. पण हे सगळं करत असताना सुद्धा अंतरंगामध्ये मी शुद्धोपयोगात कधी जाईल हा भाव निरंतर विद्यमान आहे. अंतर्मुहूर्तापर्यंत ही क्रिया आणि अंतर्मुहूर्तानंतर परत आपल्या आत्मउपयोगामध्ये स्थिरता, रूप, निश्चय, चारित्र्य अशा तऱ्हेची भूमिका त्यांच्या जीवनात पाहायला मिळते. थोडक्यात आहेत ते शुभाच्या भूमिकेत, पण शुद्धाची अतोनात अनिवार्य ओढ त्यांच्या जीवनात आहे. म्हणून आत्माराधनेसाठी एक आणि एकमेव लक्ष प्राप्त करायचंय, शुद्धोपयोगाची धारा. आणि हेच त्यांनी सदैव केलेलं आहे. शुद्धोपयोगामध्ये लवलीन राहावे असा त्याचा आशय समजावा. अपरिहार्यपणे त्यांना या भूमिकेत यावं लागतं. परंतु ज्याला अमृताची महिमा ज्ञात आहे त्याला साखरेची महती वाटणार नाही. त्याप्रमाणे ज्याला शुद्धोपयोगाचा अतींद्रिय आनंद जीवनात प्राप्त झाला आहे त्याला या 6व्या गुणस्थानवर्तीच्या भूमिकेमधला शुभोपयोग हा भुरळ पाडू शकत नाही. त्याला मान सन्मान याच्याही अतीत आत्मलीनता जीवनात साधायची आहे. ही गोष्ट या कलशामध्ये आम्हाला पाहायला मिळते. पहा, हा जो साक्षात मोक्ष स्वरूप जो न्यायक स्वभावी आत्मा आहे तोच मी आहे. आणि त्याला आत्मोन्मुखी बनवूनच मला प्राप्त करता येऊ शकते. अर्थात मी त्याचा अनुभव घेऊ शकतो. ज्याला याची प्रचिती आली नाही म्हणजे अनुभूती आली नाही तो जीव मिथ्या दृष्टी आहे. आणि जरी तो व्रत, तप, दान इत्यादी क्रिया करत असेल तरीही आत्मज्ञानाशिवाय या सर्व गोष्टी भार रूप आहे. म्हणजे त्याला सुख देऊ नाही शकत. तात्पुरतं वाटतही असेल त्याला, काही परिणामामध्ये शुभकर्म बंद होतही असेल, पण शेवटी त्याला भार स्वरूप वाटतात. आत्म्याचा यथार्थ ज्ञानाशिवाय धर्म जीवनात प्रगट होऊ शकत नाही. चारित्तम खलु धम्मो प्रवचन सार मध्ये कुंद आचार्यांनी जेव्हा ही गाथा लिहिली, 7 नंबरची गाथा, चारित्तम खलु धम्मो, धर्म म्हटलं त्याला. धर्म याचा अर्थ वस्तू सहावो धम्मो, वस्तूचा स्वभाव जो आहे तो धर्म आहे. आणि हा स्वभाव जेव्हा जीवनात प्रगट होईल तेव्हा धर्म आमच्या जीवनात अवतरित झाला. आम्हाला धर्म या शब्दाचं आम्ही आज अवमूल्यन करून टाकलंय. मंदिरात जाणं याला आम्ही धर्म म्हणतो. ही धर्माची साधनं आहे, धर्म नाही. सामायिक म्हणणं, नुसता पाठ म्हणणं याला आम्ही सामायिक समजतो. सामायिकाची भूमिका त्याच्याही पेक्षा वरची भूमिका आहे. तो तर केवळ सामायिकाची भूमिका तयार करण्याची आमची मनोवृत्ती आहे. आम्हाला सामायिक करायचं आहे, त्यासाठी तो पाठ म्हणणं म्हणजे आमची पार्श्वभूमी तयार करणं आहे. म्हणून ते खरं नाही आहे. खरं नाही म्हणजे साधन रूप आहे. त्याच्याही पलीकडचं आम्हाला आत्मीय आनंद, अतींद्रिय आनंद हा आमच्या जीवनात धर्म आहे. आणि हा धर्म तर अंतर्दृष्टीपूर्वक आत्मसन्मुखतेनेच प्राप्त होणार आहे. हा धर्म कसा आहे तर आनंद स्वरूप आहे, सुखरूप आहे. यात क्लेश नाही, कष्ट नाही. संपूर्ण महिमा जी आहे ही वितरागतेची महिमा आहे. आणि यासाठी प्रथम भेद विज्ञान आवश्यक आहे.
मिथ्या दृष्टी घोर तप करून ग्रैवेकापर्यंत जन्म घेऊ शकतो. अंतिम ग्रीवक लौकी हद पायो अनंत बिरियापद. पंडित दौलतरामजी छडाला मध्ये म्हणतात की ग्रैवेकापर्यंत हा मिथ्या दृष्टी जाऊ शकतो, परंतु तरीही हा मोक्ष मार्गाच्या दृष्टीने जर बघितला तर संसार आहे. ग्रैवेकापासून च्युत होईल आणि परत अनंत काळ परिभ्रमण करेल. आत्म अनात्मके ज्ञानहीन जे जे करणी तन करण छीन. ते सब मिथ्या चारित्र त्याग अब आत्मके हित पंथ लाग. हे छडालाकारांनी म्हटलेलं आहे. अशुभापासून वाचण्यासाठी सम्यक दृष्टीच्या जीवनात सुद्धा शुभभाव आणि शुभक्रिया अवश्यपणे असते. अवश्यपणे शब्द, अवश्यपणे आणि अवश्यपणे दोन शब्द आहे. अवश्यपणे म्हणजे अनिवार्यपणे आणि अवश्यपणे म्हणजे ज्याच्यावर त्याचा वश चालत नाही, ती गोष्ट झळकलीच पाहिजे, त्याला म्हणायचं अवश्य. आणि अवश्य शब्दापासूनच आवश्यक हा शब्द बनलेला आहे, की जी अवश्यपणे जीवनात दिसणारीच क्रिया आहे त्याला आवश्यक म्हटलेले आहे. पण त्याला तो मोक्षाचं कारण मानत नाही. शुभक्रियेला किंवा शुभभावाला तो मोक्षाचं कारण मानत नाही. पूर्ण यथाख्यात संयमाची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही व्यवहाराची भूमिका आणि निश्चयाची भूमिका सोबत सोबत आहे. परंतु सोबतही असताना निश्चय जेवढा आहे तेवढा संवर निर्जरेला कारणीभूत आहे. जी व्यवहाराची भूमिका आहे ती त्याही समयात आश्रव आणि बंधाला कारण आहे. हे सम्यक दृष्टीला योग्य रीतीने ज्ञात आहे. सम्यक दृष्टी जीव व्रत चारित्राला हेय बुद्धीने पाहत नाही, तिरस्काराच्या दृष्टीने बघणार नाही की हे कशाला माझ्या जीवनात आलं, असं नाही तो म्हणणार. त्याविषयी त्याला आदरच आहे आणि अध्यात्म जीवनात उतरविण्याचा त्याचा सातत्याने प्रयत्न आहे. यावर पंडित बनारसजी दासजी परत लिहितात, केई क्रूर कष्ट सहे तपसो शरीर दहे. अनेक प्रकारचे कष्ट तो सहन करतो. तपानी शरीराचा दाह करतो. धूम्रपान करे अधो मुख भयके झुले. हे धूम्रपान म्हणजे पंचाग्नी साधन करून धुरामध्ये स्वतः तो बसतो, याला धूम्रपान म्हटलंय. धूम्रपान म्हणजे स्मोकिंग नाही. तर अधोमुख भयके झुले. हे कधी कधी उलट स्वतःला झाडाला टांगून घेईल. केई महाव्रत गहे क्रिया मे मगन रहे. कोणी महाव्रत धारण करून त्या क्रियेमध्ये, लक्षात घ्या, क्रियेमध्ये आणि आत्म्यामध्ये, क्रियेमध्ये सर्वस्व मानून तो मग्न होतो. वहे मुनी भार पय पयार कैसे पुले. हे वहे मुनी भार, ते नुसत्या या मुनी पदाचा भार वहन करतात. पयार कैसे पुले. हे पण हा त्याचा सगळा प्रयास निस्सार आहे. कारण नुसतं कोणी शुद्ध नाही समजला, कशातून काय पाहिजे हे नाही समजला. जशी एखादी व्यक्ती आहे आणि केवळ भुसा काढते, तर भुसा कांडून तांदूळाची प्राप्ती होत नाही. जी साळ आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ विद्यमान आहे, तो कांडावा लागेल तर तांदूळ मिळेल. आणि याला तांदूळाचीच ज्ञान नाही, तर त्याला नुसता भुसा काढण्याविषयी त्याची ही निरर्थक प्रयास सुरू आहे. इत्यादिक जीवन को सर्वथा मुगती नाही. या सगळ्या क्रियांनी त्याच्या जीवनात मुगती नाही. फिरे जगवासी जो वैरिके बघुले. हे आणि फिरे जगवासी, तो या जगामध्ये फिरतो. कशाप्रमाणे, तर आपण तेज हवेमध्ये फिरणारे परागकण पाहत असू. सोसाट्याचा वारा आला की काही धुलीय कण, परागकण जसे निरर्थक हवेमध्ये फिरत राहतात, त्याप्रमाणे हा मिथ्या दृष्टी जीव देखील निरर्थक असा संसार परिभ्रमण करतो. जिनके हियमे ज्ञान तिनी हे को निर्वाण.
ज्यांच्या अंतरंगामध्ये ज्ञान कणिका जागृत झाली तोच निर्वाण पदाची प्राप्ती करेल. कर्म के करतार भरमय में भूले है. आणि तेच आता कर्म यथार्थ रीतीने करेल आणि भ्रमाला विसरून जातील. लीन भयो व्यवहार में उगती न उपजे कोई. अजून ते यावर लिहितात की एखादा जीव व्यवहारामध्येच लीन आहे आणि त्याला निर्वाणाची युक्ती ज्ञात झाली नाही. दीन भयो, दीन गरीब, स्वतःला याचक समजतो. प्रभू पद जपे, मुगती कहा होई, त्याला मुक्ती कशी होईल. प्रभू सुमरो, पूजा पढो, करो विविध व्यवहार. तो प्रभूला स्मरण करतो, पूजा वाचतो, वेगवेगळे व्यवहार जीवनात तो करतो. मोख स्वरूपी आत्मा ज्ञान गम्य निरधार. पण हा मुक्ती स्वरूपी जो आत्मा आहे, जो न्यायक स्वभावी आत्मा आहे, हा ज्ञानमय आहे आणि अनुभव गोचर आहे. आणि इथे आम्हाला जीवनामध्ये भेद विज्ञान करवायचं आहे. आणि अत्यंत महत्वाच्या ओळी ते लिहितात, काज बिना करे निज जिय उद्यम. ज्याप्रमाणे विनाकारण कोणी प्रयत्न करत नाही. लाज बिना रण माही न जुजे, स्वाभिमानाशिवाय कुणी रण माही न जुजे. युद्ध रणांगणात करत नाही. ज्याचा स्वाभिमान दुखावला जाईल, ज्याला ठेच पोहोचेल, तोच रणांगणामध्ये उतरणार आहे, युद्ध करणार आहे. रामाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आणि म्हणून तो युद्धभूमीवर उतरला. डील बिना न सधे परमार्थ. डील बिना म्हणजे नरदेहाशिवाय परमात्म पदाची प्राप्ती होत नाही. शील बिना सतसो न अरुझे. आणि शीलाशिवाय सतसो म्हणजे सत्याची प्राप्ती होत नाही. ज्याच्या अंतरंगात शील आहे, चारित्र्य आहे, त्याला सत्य समजतं. नेम बिना न लहे निहचे पद. संयमाशिवाय, नेम म्हणजे नियम, नियमाशिवाय लहय निहचे पद, मोक्षपदाची प्राप्ती होत नाही. प्रेम बिना रस रीती न बुझे. प्रेमाशिवाय रसाची रीती समजत नाही. ध्यान बिना न थंबे मन की गती. ध्यानाशिवाय मन की गती न थांबे. मनाची चंचलता रुकत नाही. त्याप्रमाणे ज्ञान बिना शिव पंथ न सूझे. ज्ञानाशिवाय मोक्षाची जीवनात प्राप्ती नाही. इतकं सुंदर उद्धरण पंडित दौलतरामजी, पंडित बनारसजी दासजींनी समयसार नाटक यामध्ये दिलेलं आहे. काज बिना करे जी उद्यम. म्हणजे कारणाशिवाय कोणीही, कार्याशिवाय कोणीही प्रयत्न करत नाही. लाज बिना रण माही न जुजे. डील बिना न सधे परमारथ. सील बिना सतसो न अरुझे. नेब बिना न लहे निहचे पद. प्रेम बिना रस रीति न बूझे. ध्यान बिना न थंबे मन की गति. और ज्ञान बिना शिव पंथ न सूझे. आणखी ते त्यांनी खूप लिहिलेलं आहे की ज्ञान उदे जिनके घट अंतर. ज्याच्या अंतरंगामध्ये ज्ञान जागृत झालं, ज्योती जगी मती होऊन मैली. आता ज्योती, ज्ञान ज्योती जागृत झाली आणि त्याची मती होत न मैली. आता बुद्धी त्याची आहे ही मलिन राहिली नाही. बाह्यज दृष्टी मिटी. जी बाह्य दृष्टी होती, जे परामध्ये सुख तो मानत होता, परपदार्थामध्ये आसक्त होत होता, ही त्याची दृष्टी बदलली. जिनके ही आत्म ज्ञान कला विधी फैली. आणि बाहेर दृष्टी गेली आणि अंतरंगामध्ये त्याला आपल्या आत्मतत्वाची रुची प्रगट झाली आणि ज्ञान कला विधी फैली. त्याची ध्यान कला ही जागृत झाली. जे जड चेतन भिन्न लखे.
ज्या जीवानी चेतन आणि जड पदार्थ याला भिन्न पाहिलं, सुविवेक लहे, सुविवेक ज्याच्या जीवनात जागृत झाला, परखे गुण थैली आणि परम गुणाची थैली त्यांनी ओळखली, ते जग में परमार्थ जानी, गहे रुचि मानी अध्यात्म शैली, ते जग में परमार्थ जानी, त्यांनी परमार्थ जाणला आहे. नेमकं ज्याला पकडायचं आहे तो धागा त्यांनी पकडलेला आहे, की ज्याचं बोट धरून ते मुक्तिपदावर आरूढ होऊ शकतील. गहे रुची, त्याच ठिकाणी त्याची रुची आहे. आणि मानी अध्यात्म शैली, आणि हीच खरी अध्यात्माची शैली आहे. आत्मतत्व प्राप्त करायचं असेल तर ह्याच मार्गाने जीवनात करावं लागतं. आणि म्हणून आता पुढचा जो श्लोक सांगितलेला आहे, गाथा आलेली आहे, की कुंद आचार्यांनी ज्ञानपदाला ग्रहण करण्याची प्रेरणा दिलेली आहे. 205 नंबरची गाथा. नान गुणेन विहीना एदम तु पदम बहु विनलहन्ते, तगिंढ नियममेदम जदि इच्छसि कम्म परिमोक्षम. नान गुणेन विहीना, ज्ञान गुणाने रहित, बहुवी कित्येक पुरुष पुष्कळ कर्म करतात. ज्ञान नाही जीवनात, स्वप्रभाव भासना झालेली नाही, आत्म अनात्म्याचं ज्ञान जीवनात प्राप्त झालं नाही, असे पुरुष हे अज्ञानी बनून कित्येक प्रकारचं कर्म करतात. तरी देखील एदम तु पदम न लहन्ते, या आत्मपदाला ते प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून जर कम्म परिमोक्षम, तू कर्माचा सर्वस्वी नाश करण्याची जर इच्छा करत असशील, तम एदम नियदम गिण्ह, तर ह्या निश्चित ज्ञानाला, आत्मपदाला तू ग्रहण कर आणि ज्ञानगुणाची प्राप्ती कर. आता ज्ञानगुणाची प्राप्ती काय, तर स्वतःच्या निर्विकार अशा परमात्म तत्वाची तू प्रथमतः प्राप्ती करून घे. ज्ञान जर प्राप्त नसेल आणि तू कित्येक आचरण करत असेल, बाह्य क्रिया करत असशील, तर या बाह्य क्रिया एक ज्ञानाशिवाय निरर्थक आहे. त्या प्रत्येकाच्या पायाभूत स्वरूप असलेलं ज्ञान जर तुझ्या जीवनात असेल, ज्ञानाचा भक्कम पाया ज्या चारित्राला आहे, तीच इमारत टिकू शकणार आहे. टीका पहा. संपूर्ण कर्मामध्ये ज्ञानाचा प्रकाश नसल्यामुळे सर्वच कर्माने देखील ज्ञानाची प्राप्ती होत नाही. क्रिया तर करत आहे, आचरण तर दिसत आहे, पण त्या आचरणाच्या मागे योग्य भूमिका नाही, स्वपरभेद विज्ञान नाही, किंवा ती क्रिया का करायची याचा समीचीन अर्थ जीवनात प्राप्त झाला नाही. जसं आम्ही स्वाध्याय समजा करतो आहे, या स्वाध्यायाच्या माध्यमातून ही क्रिया झाली, आणि या स्वाध्यायाच्या माध्यमातून स्वतःला प्रश्न विचारायचे की मी स्वाध्याय का करते आहे. त्याचं उत्तर आम्हाला काय मिळतं, स्वतःचा अंतर्मनाचा आवाज काय आहे ते ऐका. जर आम्ही म्हणत असू की मला 4 लोकांमध्ये बसायचं आहे, चर्चा समजली पाहिजे, कुंद आचार्य काय म्हणतात, अमृतचंद्र आचार्य काय म्हणतात, महावीर भगवंतांनी काय सांगितलं हे कळलं पाहिजे, म्हणून मी स्वाध्याय करत आहे. किंवा एखादं कोणी व्यक्ती म्हणेल की मला या व्यक्तीने जबरदस्तीने म्हटलं की नाही तू हे ऐक, आणि म्हणून मी ऐकत आहे. आमची उत्तरं काय असू शकतात हे आम्हाला शोधायचं आहे. जर आम्हाला आमचं उत्तर आम्हाला जर हवं असेल आणि खरं अंतरंगातून तो आवाज उठत असेल की नाही मला माझ्या आत्मतत्वाची प्राप्ती झाली पाहिजे, आज तागायत पर्यंत मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही, आणि ते उत्तर शोधण्यासाठी मी आगमाभ्यास करतोय. किंवा महावीर स्वामींनी उत्तर दिलं होतं की वनामध्ये मी का चाललो,
तर मला माझ्या ज्ञान तत्वाची उपलब्धी व्हावी, या एकमेव उद्देशाने मी वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जात आहे. हे जे काही आहे, का आम्हाला करायचं, हे प्रति समय आम्हाला प्रश्न विचारायचे. अष्टक का द्यायचं, पूजा का करायची, ही क्रिया का जीवनात करायची, याचं उत्तर आम्ही प्रति समय स्वतःला द्यायचंय. म्हणून संपूर्ण कर्मामध्ये, कर्म कोणतंही असेल, त्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश जर नसेल का आणि कशासाठी, तर सर्वच कर्माने देखील ज्ञानाची म्हणजे आत्म्याची प्राप्ती होणार नाही. आणि जर मी म्हटलं की मी हे करतो आहे आणि करत आहे, मला माझा भाव प्रगट झाला पाहिजे, आत्मतत्व मला उपलब्ध झालं पाहिजे, मी कोण याची मला जाणीव झाली पाहिजे, केवळ एका ज्ञानामध्येच ज्ञानाचा प्रकाश असल्यामुळे ज्ञानाने ज्ञानाचा लाभ होतो. म्हणून ज्ञानाने ज्ञानासाठी ज्ञानापासून आणि अधिकरण देखील ज्ञान षटकारक एक ज्ञान स्वभावी, की मी आत्मा, ज्ञान हा आत्मा करता, आत्माच कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण सर्व आत्मा. तर या आत्मतत्वाचा असा अभेद षटकारक रूपाने मला जीवनात आश्रय घ्यायचा आहे, त्याची मला प्राप्ती करायची आहे. भेद षटकारक आणि अभेद षटकारक, हे अभेद झालं. आणि अभेदामध्ये सांगण्यासाठी वाक्य आहे, पण अनुभूतीसाठी शब्द संपले आहे. वाक्य लक्षात घ्या, मी सांगते आहे अभेद तत्व, सांगितल्या गेलं शब्दांनी, कारण शब्दाशिवाय सांगणं अशक्य आहे म्हणून. पण शब्दांच्या अतीत, शब्द जिथे संपतील तिथून अनुभूतीचा प्रांत सुरू आहे. म्हणून शब्दाला विराम देऊन अंतरंगामध्ये हृदयांबुजकोश देशे, कल्याण मंदिर मध्ये कुमुदचंद्र आचार्य म्हणतात, तर असा हा स्वतःमध्ये आत्म अनुभव घ्यायचा आहे. म्हणून ज्ञानाने शून्य जीव पुष्कळ कर्म, नानाविध कर्म करून सुद्धा हे पद प्राप्त करत नाही. आणि त्या पदाला प्राप्त न केल्याने कर्मापासून मुक्त होत नाही. त्यांनी कल्याण मंदिर मध्ये एक श्लोक ठेवला कुमुदचरणाचार्यांनी, की आकर्णितोपि महितोपि निरीक्षितोपि नूनं न चेतसि मया विवृतोऽसि भक्त्या जातोऽस्मि तेन जनबान्धव दुःखपात्रं यस्मात् क्रिया प्रतिफलन्ति न भावशून्यः. प्रश्न आला मनामध्ये की काय मी कधी समशरणात गेलो नसेल, कधी भगवंतांची दिव्य ध्वनी ऐकली नाही, कधी व्रत तप आदींचं आचरण केलं नसेल. उत्तर आलं की अनेक वेळा तू हे केलं आहे, पण भावशून्य केलं म्हणून प्रतिफलन तिनं भावशून्य, तुला मोक्षाची प्राप्ती जीवनात झाली नाही, म्हणून तू मुक्त झाला नाही. सबब कर्मापासून सुटका इच्छिणाऱ्यांनी केवळ ज्ञानाच्या अवलंबनाने या एकमेव नियत पदाचा लाभ करून घ्यावा. म्हणजे आत्मानुभूती ही 5 ज्ञानांनी अभेद रूपानी, म्हणजेच साक्षात एक स्वसंवेदनमान असणाऱ्या आत्मतत्वानीच होणार आहे आणि अभेद अनुभवायचा आहे. सांगितल्या जाईल, शब्द वापरल्या जाईल, पण शब्दांना संपवून अनुभूती असणार आहे. सांगितल्या जाईल की 5 ज्ञानाची अभेद अनुभूती घ्या. अभेद म्हणजे काय? परत प्रश्न आला की अभेद याचा अर्थ मी केवळ ज्ञायक स्वभावी आत्मा आहे, हेही शब्दांनी सांगितल्या जाईल, पण शब्द जिथपर्यंत आहे तिथपर्यंत अनुभूती नाही. शब्द मार्ग दाखवू शकतात, शब्द अंतिम ध्येय नाही.
म्हणून अंतिम ध्येयापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि त्या पोचण्यासाठी ह्याची गरज आम्हाला आहे. इथे आपण थांबू. उद्याला पुढचं प्रकरण बघू. ताई, स्व क्षेत्र स्वकाळ तसं स्वहिंसा पण आहे का?